शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मुख्य बुरुजावर ध्वजारोहण, तर प्रतापगडावरून येऊन नवी स्फूर्ती आणि ऊर्जा मिळाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचं काम आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात, तर प्रकल्पांवरून आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांवरही निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन राज कोकण दौऱ्यावर रवाना। पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे संकेत। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचनेवर थोड्याच वेळात मुंबई हायकोर्टात सुनावणी, 227 ऐवजी 236 प्रभाग ठेवावेत अशी याचिकेद्वारे मागणी, सुनावणीकडे सगळ्यांच्या नजरा। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन यांना जामीन, सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर। अकरा डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होण्याची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 तारखेला नागपूर दौऱ्यावर, नागपूर मेट्रोचंही उद्घाटन होण्याची चिन्ह। पुणे महापालिका आणि मेट्रोला NGT कडून मोठा दिलासा, पर्यावरणवाद्यांनी केलेली याचिका काढली निकाली।